आशिया चषकामध्ये भारताकडून पाकिस्तानचा 7 विकेट्सनं धुवा. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नाबाद 47वा तर फिरकीपटू कुलदीप यादवच्या 3 महत्त्वपूर्ण विकेट्स. भारतीय संघानं पाकिस्तानी संघासोबत शेकहँड करणं टाळलं. सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ मैदानामध्ये आलाच नाही. टॉसच्या वेळीही सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानच्या कॅप्टनसोबत शेकहँड करणं टाळलं. भारतीय संघाकडून पाक विरोधातील विजय लष्कराला समर्पित. भारतीय संघ पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांच्या पाठीशी. सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया. एकही बोगस व्यक्ती ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही. कुणबी नोंदी असणाऱ्यांनाच जात प्रमाणपत्र मिळणार. विरोधकांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार. आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी आमच्यासोबत उभे राहणार का? भाषणामध्ये जितेंद्र आव्हाडांचा खासदार सोनवणेंना प्रश्न. तर आव्हाडांनी सोनवणेंकडे पाहून बोलायची गरज नव्हती. शरद पवारांनी कान टोचले. महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्याची वीण उसवली जाते. मराठा ओबीसी संघर्षावर शरद पवारांची भूमिका. तर पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं. फडणवीसांचा टोला. उद्धव ठाकरेंनी घालवलेलं ओबीसींचं राजकीय आरक्षण आम्ही आणलं. ओबीसींच्या हिताचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. मराठा मुलींबाबतच्या वादग्रस्त विधानानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या विरोधात गुन्हा दाखल. तर आंतरजातीय विवाहाच्या योजनेवरूनच भाष्य केलं. चुकीचं बोललो नाही. हाके विधानावर ठाम. पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये ईव्हीएमद्वारे प्रात्यक्षिक. मतचोरी होऊ शकते असा शिबिरामध्ये दावा. शरद पवारांच्या समोरच मतचोरीच्या विविध प्रकारांचं प्रात्यक्षिक. महायुतीला गालबोट लागेल असं वक्तव्य करू नका. मनपा निवडणुकीमध्ये युतीच्या फॉर्म्युल्यावर तयारी करा. सगळ्यांनी एकनाथ शिंदे बनून काम करा. शिंदेंच्या आमदार खासदारांच्या बैठकीमध्ये सूचना. माझ्यावर खोटे आरोप झाले म्हणून काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलो. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा भुया उंचावणारं विधान. आरोप भाजपनं केले होते त्यावर मात्र चव्हाणांचं मौन. आचार्य देवव्रत आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार. राजभवनामध्ये शपथविधी पार पडणार. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. रात्रीपासून मुंबईच्या अनेक भागामध्ये पाऊस. पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. परभणी, लातूर, हिंगोली, बीडसह अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यामध्ये अतिवृष्टी. जोरदार पावसानं अनेक भागातील जनजीवन विस्कळीत. ओढा नाल्यांसह शेत शिवारामध्ये पाणीच पाणी. शेती पिकांना पावसानं मोठा फटका.